श्री स्वामी समर्थ. पुरुषांना स्त्रियांमधल्या या गोष्टी आवडतात. जर एखाद्या स्त्रीमध्ये या गोष्टी असतील तर तो लगेच त्या स्त्रीच्या प्रेमात पडतो. तर कोणत्या अशा गोष्टी आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आपल्या महिलांना काय वाटतं, मी जर दिसायला सुंदर असेल, अट्रॅक्टिव्ह असेल, ब्रँडेड कपडे घातलेले असतील, छानशी साडी नेसलेली असेल किंवा नेहमी मेकअप केलेला असेल, माझी पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह असेल किंवा मी अशी छान दिसायला असेल तर पुरुष माझ्या प्रेमात पडतील. तर ही सगळ्यात मोठी आपली चुकी आहे. असं काही नसतं. पुरुषांना अशा स्त्रिया तर अजिबात आवडत नाही. आपल्याला म्हणजे समोरून ते तुम्हाला म्हणत असतील तू छान दिसते, पण त्यांना अजिबात असल्या स्त्रिया आवडते. तर त्यांना कशा स्त्रिया आवडतात? तर हे बघा, राहणीमान साधे असू द्या, म्हणजे साधे कपडे असू द्या, त्यांचं पर्सनॅलिटी जास्त अट्रॅक्टिव्ह नसू द्या, दिसायला कशा म्हणजे साध्या सावळ्या असू द्या, पण ज्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत हे गुण जर त्यांच्यात असतील ना तर खरंच त्यांना अशा स्त्रियांना खूप म्हणजे खूप आवडतात आणि लगेच कोणताही पुरुष असू द्या अशा स्त्रीच्या लगेच प्रेमात पडतो. तर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल ना कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं, तर या व्हिडिओत सांगितलेले सगळे गुण तुमच्यात येऊ द्या, मग तुमच्याही प्रेमात कोणताही पुरुष लगेच पडेल. पहिली गोष्ट येते मानसिक शांतता आणि सुरक्षितता. हल्ली स्पर्धेचं युग आहे, सगळ्यांनाच माहित आहे. पुरुष लोकांना बाहेर खूप धावपळ करावी लागते, मेंटली ते खूप स्ट्रेसमध्ये जातात. अशा वेळेला त्यांना वाटतं घरी आल्यानंतर किंवा आपण अशा व्यक्ती सोबत बोलावं जिथं आपण मेंटली फ्री होऊ शकतो किंवा एक मानसिक सुरक्षितता असेल, जिच्यासोबत आपण काही गोष्टी सांगितल्यानंतर आपल्याला पण म्हणजे आत्मिक समाधान मिळेल किंवा जिच्याजवळ गेल्यानंतर आपल्याला शांतता भेटेल. हल्ली आपण बघतो ज्या वेळेला एखादा पुरुष घरी येतो तर आपण म्हणजे काही ना काहीतरी त्याच्या सोबत किरकिर करत असतो किंवा काहीतरी गोष्टी सांगत असतो अशा, कारण त्यांना बाहेरच्या जगाचं एवढं टेन्शन असतं, धावपळीच्या संघर्षाच्या म्हणजे स्पर्धेच्या जगात त्यांना टिकून राहायचं असतं. त्यामुळे त्यांच्या कामाची दगदग होत असते. मग त्यांना काय वाटतं, ठीक आहे मी अशा स्त्रीजवळ गेल्यानंतर मला ऍटलिस्ट मानसिक शांतता आणि सुरक्षितता तरी भेटली पाहिजे. ज्या स्त्रीकडे हे गुण आहेत ना त्या स्त्रिया पटकन पुरुषांना आकर्षित करतात, कारण तिथं गेल्यावर ते मेंटली आपण बाहेर एवढं म्हणजे काम करत असतो, सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस ताण, कुठेतरी आपल्याला असं वाटतं ना की आपल्याला सुद्धा कुठेतरी मानसिक शांतता मिळाली पाहिजे, असंच प्रत्येक पुरुषाला वाटत असतं. म्हणून तर ना ते मानसिक शांतता आणि सुरक्षितता शोधत असतात की जिथे त्यांना खूप सुरक्षित वाटतं, अजिबात असं म्हणजे टेन्शन मध्ये राहिल्यासारखं किंवा दडपणाखाली वाटत नाही. बाबा ठीक आहे, त्यांच्याजवळ गेल्यावर किंवा तिथे गेल्यानंतर आपल्याला सुरक्षिततेची भावना आणि शांतता वाटत असेल, अशाच ठिकाणी जास्त पुरुष आकर्षित होत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे आदर आणि कौतुक. पुरुषांच्या तुलनेत आदर करणे म्हणजे प्रेमाचं दुसरं नाव आहे. ज्या ठिकाणी पुरुषांचा आदर केला जातो त्यांना सर्वस्व मानलं जातं, अशा ठिकाणी ही पुरुष म्हणजे त्यांना त्या स्त्रिया आवडतात. त्यांच्या छोट्या छोट्या कामाचं म्हणजे त्यांच्या कष्टाची जाणीव असते समोरच्या व्यक्तीला किंवा त्यांच्या छोट्या छोट्या कामाचं त्यांना खूप आनंद होत असतो. बाबा पुरुषांनी एवढंसं जरी काम केलं तरी त्यांना एक आनंद होत असतो. त्यांना पुरुषांच्या कष्टाची जाणीव असते, पुरुषांच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास असतो. अशा सुद्धा स्त्रिया असतात. बाबा ठीक आहे, तो एवढा बाहेर कष्ट करतोय, त्याला आपल्या म्हणजे काही स्त्रियांना त्याची जाणीव असते, बाबा तो एवढा रात्रंदिवस बाहेर कष्ट करतोय का, तर आपल्यासाठी करतोय, आपल्या घरासाठी करतोय. मग अशा पुरुषांची तर जाणीव ठेवणं आपल्या हातातच आहे ना स्त्रियांच्या. मग नंतर त्याला म्हणजे त्याचा कुठेही गेलं, चार चौघात गेलं किंवा त्याच्या पाठीमागे त्याचा आदर केला जातो, त्याचा सन्मान केला जातो. जरी त्याला एखाद्याकडनं ऐकायला भेटलं त्याच्याबद्दल की बाबा तुझी बायको अशी अशी म्हणत होती किंवा तुझी असं मैत्रीण असं म्हणत होती, तुझ्याबद्दल वाईट बोलत होती, तर त्याला किती त्रास होईल. मग त्यांना ना आदर आणि सन्मान या गोष्टी हव्या असतात. तिसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आणि स्वतःचं अस्तित्व. ज्या स्त्रिया आत्मविश्वासानं बोलतात किंवा ज्यांच्यामध्ये प्रचंड असा आत्मविश्वास असतो, काहीतरी करण्याची, काहीतरी बनण्याची त्यांची धडपड असते किंवा त्या स्वतःचं अस्तित्व जपत असतात, स्वतःवर प्रेम करत असतात, स्वतःचं ध्येय स्वप्न यामध्ये त्या गुरफटून गेलेल्या असतात. त्याबरोबर पुरुषांना, घराला, फॅमिलीला सुद्धा वेळ देत असतात, स्वतःच्या पायावर उभे असतात, आर्थिकदृष्ट्या त्या कोणासमोर हात पसरत नाहीत, कुठेतरी त्या सुद्धा त्यांच्या म्हणजे कामात बिझी असतात. अशा सुद्धा स्त्रिया पुरुषांना खूप आवडतात, कारण त्या स्वतःच्या करिअरला पहिल्यांदा स्थान देतात, स्वतःवर प्रेम करतात. असं नाहीये की फक्त शारीरिक संबंधासाठीच प्रेम केलं जातं, असं काही नाहीये. काही पुरुष अशा गोष्टींसाठी स्त्रियांकडे आकर्षित होत नाही. तर ज्या स्त्रियांमध्ये हे गुण असतात, बाबा त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आर्थिकदृष्ट्या किंवा स्वतःच्या सन्मानासाठी त्या जगत आहेत, स्वतःसाठी धडपडत आहेत, काहीतरी करण्याची त्यांची जिद्द आहे, अशा सुद्धा स्त्रिया पुरुषांना खूप आवडत असतात. यानंतर चौथी गोष्ट असते सल्ला नको, फक्त साथ हवी असते. एखादा पुरुष काहीतरी काम करायला घेतो,
त्यावेळेला तो त्याच्या कोण मैत्रीण असू द्या नाहीतर बायको असू द्या किंवा एखादी स्त्री असू द्या, त्यावेळेला तिच्याजवळ तो प्रस्ताव म्हणतो की मी असं असं काम करतोय, त्यावेळेला त्यानं त्या गोष्टीचा प्रॉपर अभ्यास केलेला असतो, त्याला त्याच्याबद्दल सल्ला नको असतो, फक्त साथ हवी असतो. हा तुम्ही बिनधास्त करा, मी तुमच्या सोबत आहे, काही प्रॉब्लेम येऊ द्या, मला जेवढं होता होईल तेवढं मी तुम्हाला मदत करते. म्हणजे त्यांना सल्ल्याची गरज नसते, तर एक पाठीमागं भक्कम आधाराची गरज असते की बाबा मी ठीक आहे पुढे गेलो, मी हे काम करतोय, तर माझ्या पाठीमागं कोणीतरी भक्कम माझ्या सोबत उभा आहे किंवा माझ्या पाठीमागं काहीतरी बघणारी आहे जिला मी सगळ्या गोष्टी शेअर करतो, तिने मला सल्ला नाही दिली पण साथ दिली, तू बिनधास्त कर. ज्यावेळेला आपण हा कॉन्फिडन्स त्यांना देतो, काही नाही एवढे अपयश आलं तरी मी आहे ना, आणि असं बऱ्याच जणांना आले, कशावरून तुला अपयश येईल, यशच येणार, कारण तेवढ्या तुझी निर्णय घेण्याची क्षमता आहे, काहीतरी करण्याची क्षमता आहे, असा विश्वास आपण ज्यावेळेला त्यांना देतो त्यावेळेला ना त्यांना एक कोणतंही काम करताना ना पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असते. कारण त्यांना कौतुक जगाकडनं नको असतं, तर आपल्या घरातल्या माणसांच्याकडनं हवे असतं. ज्या महिलावर ते प्रेम करतात, ज्या स्त्रियांना ते स्वतःचं म्हणतात, त्यांच्याकडून त्यांना या सगळ्या गोष्टी हव्या असतात. जग काय आपल्याला माहित आहे ते काही रिकाम टेकडच असतं, पण ज्या वेळेला त्यांना असं स्त्रिया पुढे पाठवण्यासाठी प्रोत्साहन देतात, अशा स्त्रिया कोणत्याही पुरुषाला लगेच आवडत असतात. यानंतर येते म्हणजे भावनिक गुंतवणूक. ज्या वेळेला त्यांना मन मोकळं करायचं असतं किंवा एखादं दुःख, एखादा प्रसंग त्यांना मनापासून सांगायचा असतो. बघा हल्ली असं झालंय की कोणावर विश्वास ठेवायचा हा पण मोठा प्रश्न आहे, जिथं त्यांच्या भावनांची खिल्ली उडवली जात नाही. ठीक आहे, एवढ्या म्हणजे धावपळीच्या जगात संघर्ष, जिथं एवढे स्पर्धा आहे, त्या स्पर्धेच्या जगात त्यांनाही वाटतं आपलं मन कुठंतरी मोकळं करावं, आपल्याही भावनांना कोणीतरी किंमत द्यावी. ज्यावेळेला त्यांना असं काहीतरी म्हणजे आर्थिक असू द्या किंवा शारीरिक असू द्या, काहीही असू द्या, ज्यावेळेला त्यांच्यावर परिस्थिती येते त्यावेळेस त्यांच्यासोबत कोणीतरी उभं राहणार आहे पाहिजे. प्रेमात पडणं म्हणजे मोठमोठे गिफ्ट्स देणं, बाहेर फिरायला जाणं हे नसतं, तर त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी, तू जेवलास का, तो आजारी आहे का, त्याच्या आवडीचा काय पदार्थ आहे, छोटे क्षुल्लक गोष्टी त्यांच्यासाठी करणं असतं, त्यात सुद्धा त्यांना खूप समाधान मिळतं. बाहेर बऱ्याच वेळेला त्यांच्यातील काही गोष्टींची खिल्ली उडवली जाते किंवा कमतरता काढली जाते, त्यावेळेला त्यांच्या पाठीशी एखादी स्त्री असते किंवा तिला त्या सगळ्या समोरच्या पुरुषाला सगळ्या गुण दोषासह स्वीकारते. खरंच ती स्त्री खरंच म्हणजे खूप नशीबवान असते, म्हणजे ती त्या पुरुषाचा स्वीकार करत असते, त्याला सांभाळून घेते, त्याला सल्ल्यापेक्षा त्याला ना कोणाच्या तरी साथीची गरज असते. ज्यावेळेला त्याच्यावर एखादा प्रसंग येईल त्यावेळेला ती खंबीरपणे उभी राहते, त्याला सतत जाणीव करून देते, तू घाबरू नको, तू तेवढा सक्षम आहे आणि मी तुझ्या सोबत आहे. त्याला ना प्रत्येक वेळी हे बघा, प्रेम करणं म्हणजे फक्त शारीरिक संबंधापुरता जवळ येणं असं नसतं, तर कोणत्याही आयुष्याच्या वाटेवर चालताना कोणत्याही गोष्टी असू द्या, सुखदुःखाच्या असू द्या किंवा एकमेकांसाठी स्वतःच्या पायावर उभं राहणं असू द्या किंवा पुढे जाणं त्यांचं स्वप्न ध्येय असू द्या, त्यावेळेला जिथे एकमेकांना साथ दिली जाते, एकमेकांचा सल्ला विचारात घेतला जातो, बाबा एकमेकांच्या भावना जपल्या जातात, आत्मविश्वास. आणि बऱ्याच स्त्रिया हल्ली आपण बघतो स्वतः त्या कमवतायत, स्वतः त्या पायावर उभ्या आहेत, स्वतःचे निर्णय त्या स्वतः घेतात, कधीच दुसऱ्यांवर डिपेंड राहत नाही, आणि जो निर्णय घेतला आहे ना त्याच्यावर त्या ठाम राहतात. अशा स्त्रियांना पुरुषांना लगेच अट्रॅक्टिव्ह करत असतात आणि त्यांना म्हणजे त्या बघा घराची जबाबदारी पार पाडत ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा करत असतात, शिवाय आपलं स्वतःचं ध्येय स्वप्न सुद्धा बाळगत असतात. म्हणजे त्या अशा बसून बघाल तेव्हा टेन्शन मध्ये राहत नाही, तर त्या प्रत्येक गोष्टीला कोणतीही गोष्ट असू द्या त्याला त्या खंबीरपणे सामोरे जातात. काहीही येऊ दे, कालचं रडत बसणाऱ्या किंवा सारखा विचार करणाऱ्या नसतात. कितीही मोठं संकट येऊ दे त्या संकटांना सामोरे जाण्याची त्या तयारी ठेवतात. आणि कितीही आपण म्हणजे पुरुष लोक असतात त्यांना त्या कधी कधी जाणून पण देत नाहीत की त्या कोणत्या टेन्शन मध्ये स्ट्रेस मध्ये चाललेल्या आहेत. उलट त्यांना एवढं घराचं वातावरण असू द्या किंवा समोरचा पुरुष आपल्याकडे आलेला आहे त्याला कुठेतरी मानसिक शांतता आहे ते मिळवून देण्याचं काम करत असतात. अशा स्त्रिया पुरुषांना लगेच अट्रॅक्टिव्ह करत असतात. आणि असे म्हणजे काही पुरुष अशा स्त्रियांच्या लगेच प्रेमात पडत असतात, कारण त्यांना कुठेतरी मेंटली मानसिक शांतता हवी असते. बघा पैसा देऊन तर काही गोष्टी आपल्याला विकत मिळत नाहीत, पण कुठेतरी मानसिक शांतता, बाबा त्यांनी जी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांना जे मनातून सांगायचं आहे ते बाबा त्या स्त्रीपाशी सुरक्षित राहील. ती मग आर्थिक बाजू असेल किंवा मानसिक असेल किंवा काही टेन्शन असेल ते त्या स्त्री जवळ तो बिनधास्त बोलू शकतो किंवा तिला बिनधास्त सांगू शकते. ती सुद्धा त्याचा कुठेही गैरवापर करणार नाही किंवा ती असं म्हणजे स्वतः आत्मनिर्भर असल्यामुळे तिलाही काही चांगल्या गोष्टी कळत असतात, तीही त्याला सपोर्ट करत असते. असे बघा काही गुण असतात ज्या स्त्रियांमध्ये असतात ना तिकडे पुरुष लगेच अट्रॅक्टिव्ह होतात. आणि आपल्याला काय वाटतं
मी दिसायला छान असले, सुंदर असली, पर्सनॅलिटी माझी अट्रॅक्टिव्ह असेल तरच लोक माझ्या प्रेमात पडतील, पण असं काही नाही. ज्यावेळेला तुम्ही स्वतःवर प्रेम कराल, ज्यावेळेला तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहील, कुठेतरी आपल्या स्वप्नांच्या बद्दल तुम्ही पुढे जात असाल आणि तुमचे स्वतःचे निर्णय तुम्ही घेत असाल, तुमच्यात एक प्रचंड आत्मविश्वास असेल, भले तुम्ही गरीब असू द्या तरी सुद्धा लोक तुमच्याकडे प्रेमाच्याच नजरेने बघणार आहेत. हा व्हिडिओ इथंच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.